नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की सायली आणि अर्जुन या दोघांचीही आता एक मस्तपैकी रोमॅन्टिक डेट असताना सायली आणि अर्जुनवर नजर ठेवून असलेले त्यांचे दुश्मन आता त्यांचा मोठा घात करणार आहेत. आता सायलीच्या आयुष्यामध्ये आणि त्याचप्रमाणे सुभेदारांच्या आयुष्यामध्ये एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे, जी की आता प्रियामुळे होणार आहे. आणि सायली आणि अर्जुन हे दोघांना कसलीही कल्पना नसताना इथे आता सायलीसाठी एक मोठा ट्रॅप महिपतने आणि त्याच्या साथीदारांनी रचून ठेवलेला आहे. आता महिपत हा मुद्दामच हे सगळं करताना प्रियाशी सगळे प्लॅनिंग करत हे लोक सगळं करणार आहेत. सायलीचा अपघात घडवून आणायचा. अशाच वेळेला आता प्रियाची जी पाठवलेली एक मुलगी आहे ती या सगळ्यामध्ये काम करणार आहे आणि सायलीच्या मनामध्ये ती वेगळं स्थान निर्माण करून आता सुभेदारांच्या घरामध्ये पाऊल ठेवणार आहे. फायनली प्रियाचा डाव हा यशस्वी होत आता पुन्हा एकदा सायलीच्या आयुष्यामध्ये एक नवं वादळ डोकावणार आहे. आणि आता प्रियाने पाठवलेले त्या मुलीबद्दल नेमकं पुढे काय आणि कसं घडणार आहे सगळं आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेऊया. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायलीबरोबर वेळ घालवण्यासाठी म्हणजेच तन्वीबरोबर वेळ घालवण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक असतात. आता कशाप्रकारे सायली आपल्याबरोबर असेल हा प्रत्येकजण विचार करत असतं. म्हणजे सायलीला आईबाबांनाही वेळ द्यायचा असतो, त्याचप्रमाणे घरात प्रत्येकाला, अर्जुनला, प्रतिमाला, त्याचप्रमाणे अस्मिताला सगळ्यांना वेळ द्यायचा असतो. म्हणून सायलीने सगळ्यांसाठीचं एक वेळापत्रक दुसऱ्या दिवसापासूनचं तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर आजचा दिवस हा अर्जुनचा आहे असं तिने ठरवलं आहे. तर इथे प्रियाने एक मोठा मास्टर प्लॅन रचलेला आहे आणि प्रिया ही एका मुलीला बोलवते जी मुलगी सगळं काम अगदी व्यवस्थितपणे करू शकेल. सुभेदारांवरचा सूड उगवण्यासाठी आता प्रियाला जेरबंद केलेला आहे, परंतु प्रियाने तिचा मोठा प्लॅन हा यशस्वी करून दाखवणार आहे. आता एक मुलगी अशी आहे जी प्रिया ही सुभेदारांच्या घरात पाठवून त्यांची पूर्ण वाट लावण्याची प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता हे सगळं घडत असताना प्रियाने जेलमध्ये त्या कॉन्स्टेबल बाईच्या मदतीने मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सायली आणि अर्जुन हे दोघंजणही मस्तपैकी डेटला निघाल्यानंतर इथे आता अर्जुन हा समोर गाडी बघतो आणि त्याच वेळेला सायली ही समोर बघते आणि म्हणते की अर्जुन मला ना वडापाव खावायचा वाटतोय रे. तेव्हा ती म्हणते की चालेल ना मी तुम्हाला अर्जुन म्हणाले तर. तेव्हा तो म्हणतो की हो हरकत नाही म्हण ना. चालेल म्हणा अर्जुन म्हणालीस तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला मग ती म्हणते की अर्जुन मला ना वडापाव खावासा वाटतोय, प्लीज मी खाऊ का. परंतु अर्जुन ऐकत नसतो. ती म्हणते की प्लीज ना रे अर्जुन असं काय करतोयस, हवं तर मला डोहायला लागलेत असं समज, पण मला प्लीज वडापाव खायला घेऊन जा. तेव्हा आता अर्जुनकडे दुसरा कोणताही उपाय नसतो. अर्जुन हा त्याला म्हणतो अर्जुनला ती म्हणते की ठीक आहे मीच जाते. मग आता ती रागारागाने गाडीच्या बाहेर पडते आणि वडापाववाल्याला म्हणते की प्लीज मला जरा एक वडापाव द्या आणि तिखट हवाय मिरची वगैरे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे काय बोलतेस तू, अगं सायली तुला त्रास होईल. तेव्हा ती म्हणते की नाही मला त्रास नाही होणार, मला नसं काहीतरी तिखट खावंसं वाटतंय आणि किती दिवसानंतर मी हा वडापाव खाते, मला प्लीज हा वडापाव खाऊ द्या, मला एन्जॉय करू द्या. तेव्हा मग तिला खरं तर ते डोहायच लागलेले असतात. आता हे सगळं होत असताना तिच्याकडे अर्जुन बघतच राहिलेला असतो. तो म्हणतो की बायको अगं हे असा वडापाव तू इतक्या आवडीने खातेस. तेव्हा ती म्हणते की हो म्हणजे ना मला हे सगळं खावंसं वाटतंय. तेव्हा तिला तो बोलून दाखवतो की मी तुला खरंच सांगू का, मला तुझ्याकडे असं बघताना काय वाटतंय, मला असं वाटतंय की खरं तर ना हे सगळं ना तन्वी करते. म्हणजे तन्वीला पण ना लहानपणी असंच मनमुराद खायची सवय होती, ती पण असंच काहीतरी एन्जॉय करत खायची, पण हे जास्त बरं नाही आहे बायको. तेव्हा मग ती म्हणते की अर्जुन अरे काय एक दिवस सगळं चालतं, प्लीज मला आज मस्तपैकी एन्जॉय करू दे असं म्हणून ती आता अर्जुनला अडवू नकोस असं सांगते. त्यानंतर मग अर्जुन आता ज्या वडापाववाला असतो त्याचं डोकं खात असतो. तो म्हणतो की मला सांगा हा वडापाव यातलं तेल हे सगळं हायजेनिक तर आहे ना, तुम्ही रिटर्न यूज केलेलं नाही आहे ना, म्हणजे सगळं ओके आहे ना, बेसन पीठ वगैरे सगळं क्वालिटीचं आहे ना चांगल्या, आणि हा पाव तुम्ही कुठून मागवला आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो जरा गप्प बसाल का प्लीज अर्जुन, अरे हे सारखं काय बोलून दाखवतोस, प्लीज मला या वडापावचा आता छानपैकी आनंद घेता येऊ दे असं म्हणून आता ती त्याला गप्प करते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जी मुलगी असते ती प्रियाला भेटायला आलेली असते आणि प्रिया तिला म्हणते की आता तू काळजी करू नकोस, मी तुला ज्या कामासाठी बोलवलं आहे ना ते काम तुला आता करायचं आहे.
आणि हो, आता हा चेहऱ्यावरचा तुझा जो स्कार्फ आहे ना, तो बाजूला काढलास ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता ती स्कार्फ बाजूला करते आणि ती म्हणते की अगं नको काळजी करूस, तुला ना इथे कोणीच ओळखणार नाही आहे. मी तुला इथे कशासाठी बोलवलं हे तुला माहीत आहे ना. तेव्हा आता खरं तर हे सगळं होत असताना ती बघते आणि घाबरते की मला कोणी ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. प्रिया म्हणते की माझं जे काही काम आहे ना ते फक्त आणि फक्त तूच करू शकते, तुझ्याशिवाय हे काम ना कोणीही करू शकणार नाही आहे. म्हणूनच मला एकच हवं आहे, ते म्हणजे तू काहीतरी कर आणि मला हे सगळं असंच मिळवून दे. आणि काही झालं ना तरीही मला ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या माझ्याच आहेत. तू मला मदत करशील ना. तेव्हा आता प्रिया त्याला ती मान डोकावून हो असं म्हणते. आता ती म्हणते की पुढचं प्लॅनिंग ऐक काय करायचं आहे. आता तुला मी जिथे सांगते तिथे तुला जायचं आहे. एक माणूस असेल, आता तो तुला तिथून घेऊन जाईल आणि मग पुढच्या गोष्टी असेल ना तो तुला समजावून सांगेल. तुला फक्त एकच गोष्ट करायची, तुला इतकी रिअल ॲक्टिंग करायची ना आणि तुला असं दाखवायचं आहे की तू खूप गरीब आहे आणि तू गरीब आहे. तू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी नाईलाज म्हणून करतेस आणि तुझं कोणी नाही आहे जगात, अशी सगळी तुला अगदी राम कहाणी बनवायची आहे. मग बघ तुला पुढे काय करायचं ते. आणि ही बघ ही मुलगी आहे. आता ती सायलीचा फोटो दाखवते आणि म्हणते की या मुलीसमोर तुला जायचे, तिला वाचवायचे. मुद्दामच जो माणूस आहे तो अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न करेल. आता तो घडवत असताना तुला अचानक तिच्यासमोर जायचे आणि तिला वाचवायचं आहे. ही गरोदर आहे त्यामुळे लक्षात घे की हिला तुला वाचवायचं आहे काहीही करून. त्यामुळे तू तिच्या फॅमिलीमध्ये एकदम चांगल्यापैकी जाऊ शकशील आणि आरामात त्या सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करू शकशील. सुभेदारांच्या घरात प्रवेश केल्यानंतर तुला अगदी बारीक लक्ष ठेवायचं हिच्यावर. ही सायली आहे आणि हिला कोण काय करतं आणि अशाच वेळेला एकदमच एकदा तिचा काटा पाडण्याचा प्रयत्न करायचा. कधीतरी कुठल्या तरी जीवनातून विष वगैरे देऊन काहीतरी करून हिला मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. समजलं? तोपर्यंत तुला आता बाकीचं तर समजलंय. आता तुझी सुरुवात हीच असेल की तुला त्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि कोणालाही संशय येऊ देऊ नकोस असं ती तिला आता समजावत असते. त्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीला बघतो. सायलीला म्हणतो की बायको झालं आहे का तुझं हे खाऊन? अगं तुझ्या पोटाला वगैरे त्रास होईल, बस झालं, हे सगळं किती चाललं आहे तुझं? तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन मला जरा एन्जॉय करू दे ना प्लीज, असं मला अडवू नकोस ना सारखं सारखं. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की तसं नाही का बायको, म्हणजे तुला नाही या सगळ्याचा त्रास होईल म्हणून म्हटलं मी. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणायला लागते. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग आता आणखी काय? तेव्हा सायलीला अगदी मस्तपैकी समोर गरमागरम पावसामध्ये कणीस भाजत असतात ते दिसतं. आता समोर कणीसवाला असतो तर त्याला पाहून ती आणखीनच भलती खुश होते आणि म्हणते की एक मिनिट मी बघते काय करायचं ते, असं म्हणून ती आता तिथे कणीसवाला बघायला जाणार असते. आणि ती अर्जुन तिला म्हणतो की सायली एकदम सांभाळून, प्लीज सांभाळ स्वतःला, समोर बघ भरपूर पाऊस आहे. पण तरीही आता सायलीचा स्वतःवरती ताबा राहिलेला नसतो. सायली आता तन्वी म्हणून अगदी आज फुल ऑन जगत असते आणि तिला या सगळ्याचा खूप आनंद होत असतो. तेवढ्यातच इथे आता सायली ही वरती म्हणजे समोर चालत चाललेली असते त्या गाडीसमोर. तेव्हा रस्त्यामध्ये आता समोरच्या गाडीमध्ये जात असताना समोरून एक गाडी येत असते आणि ती गाडी आता सायलीला उडवणार असते. मागून जोरात अर्जुन आवाज देतो, सायली, असं जोरात आवाज दिल्यानंतर समोरून जी प्रियाने पाठवलेली मुलगी असते ती मुलगी समोर येते आणि ती बघते आणि म्हणते की काय करताय तुम्ही हे, एक मिनिट मॅडम थांबा. तेव्हा आता इथे सायली पोटावर पडणार असते. तेवढ्यातच ती जाऊन तिला सांभाळते, वाचवते. आता पकडल्यानंतर सायली थरथर कापत असते. तर अर्जुन धावत धावत जातो आणि म्हणतो की सायली तू ठीक तर आहे ना, तुला काही झालं नाही ना? तेव्हा मग ती खरं तर घाबरलेली असते. सायलीला अर्जुन तिथेच बाजूला बसवतो आणि तिकडे बसवून तो तिला पाणी प्यायला देतो की प्लीज थोडी शांत हो, तुला ठीक वाटतंय ना? आता सायलीचे जे हार्टबीट्स असतात ते खूप वाढलेले असतात. नंतर मग सायली आता थोडी घाबरल्यासारखी असते. सायलीला आता ती मुलगी बघत राहते, कारण की हीच ती मुलगी आहे जी मॅडमने सांगितली होती हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता अर्जुन तिला म्हणतो की तुला मी सांगितलं होतं व्यवस्थित जा, काय ऐकत नाहीस तू सायली माझं? आता जर काही झालं असतं तर इथे आता प्रतिमालाही म्हणजे थोडं वेगळं वाटत असतं. तिचे जे काही अंगामध्ये तिच्या जे काही सिम्पटम्स येत असतात आणि अचानक वारे व्हायला लागलेले असतात. तर इथे वारा व्हायला लागतो. प्रतिमा आणि कल्पना दोघीजणी असतात. त्या म्हणतात की ही मुलं बाहेर गेलीत आज आणि खूप वारा सुटला आहे, बाहेर पाऊसही जोरात आहे, काय करायचं काहीच कळत नाही आहे. तर इथे आता प्रतिमा म्हणते की हो एक काम कर कल्पना, आपण देवाजवळ दिवा लावूया. असं झालं ना की मला तर खूप भीती वाटायला लागते बघ, असं वारं वाहनं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी यामुळे खरं तर मनाला एक वेगळ्याच प्रकारची भीती वाटत असते. काय करायचं नाही काहीच कळत नसतं. नंतर मग आता हे सगळं होत असताना
प्रतिमाला लगेच हे सगळं आजी समजावत असते की आमच्या वेळेला नाही, आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वाईट संकेत मानायचो, पण नको काळजी करायला, सगळं काही होईल व्यवस्थित. तर इथे आता सायलीला उडवण्यासाठीची जी गाडी असते ती खरं तर तिला उडवायला नसते, आणि परंतु तेवढ्यातच तिथून आता तो माणूस निघून जातो आणि फोन लावतो सचिनला की साहेब आपलं काम झालेलं आहे, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी गाडी त्या मुलीच्या समोरून घेऊन गेलो आणि आपल्याला जे कसं हवं होतं ते सगळं घडले, आपण पाठवलेल्या मुलीने सगळं काही मॅनेज केलं आहे असं आता तो तिकडे सांगतो. आणि हे सांगितल्यानंतर इथे आता सायली म्हणजेच प्रियाला खूप आनंद होतो. प्रियाला सचिन कॉल करून सगळं सांगतो की प्रिया आपलं काम झाले, सायलीला ती मुलगी तुझी पाठवली आहेस ना ती भेटली आहे आणि आता सायली तिच्याबरोबर असेलच बहुतेक. आता मात्र प्रिया म्हणते की चला पुढचं प्लॅनिंग आपण करूया, आता पुढे काय काय करायचं ते. त्याचबरोबर इथे आता सायली हे समोर उभे असताना ती मुलगी म्हणते की तुम्हाला ठीक तर वाटतंय ना. सायली तिचे आभार मानते आणि म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही आज नसतात तर काय झालं असतं. तेव्हा अर्जुन पण अक्षरशः हात जोडून तिला थँक्यू म्हणत असतो की खरंच थँक्यू सो मच, मी खरंच खूप जास्त घाबरलो होतो पण थँक्यू, मी तुम्हाला विसरलो थँक्यू बोलायला, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तेव्हा आता ती रडायला लागते आणि म्हणते की तुम्ही प्लीज ताई शांत व्हा, तुम्हाला काही झालं नाही आहे ना. तेव्हा सायली म्हणते की नाही, तुम्ही वाचवलंत ना म्हणून मला काही झालं नाही, पण खरंच सांगते मला खूप भीती वाटत होती, जर काही चुकीचं घडलं असतं तर मग आपण काय केलं असतं. सायली म्हणते की नाही खरंच तुम्ही आज नसतात तर माझं काय झालं असतं मला काही माहीत नाही. आता तिथे त्या दोघींचं ते बोलणं सुरू असतं. सायली तिला विचारते की मला सांगा मी तुमची काही मदत करू शकते का, तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. तेव्हा ती आता रडायला लागते आणि सायली विचारते की काय झाले, तुम्ही रडताय का, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा आता सायलीला ती बोलून दाखवते की मी रडते आहे म्हणजे माझं इथे आता कोणीच नाही आहे, माझे आई वडील होते या जगामध्ये तेही आता नाही आहेत आणि मला खूप एकटं वाटतं इथे या जगामध्ये. मी कशी बशी धुनी बांध्याची कामं करते, आता माझं कामही सुटलेलं आहे आणि म्हणून मला खूप भीती वाटते, काय करू, कुठे जाऊ. जागोजागी काहीतरी रस्ता शोधत फिरत होते कुठेतरी राहण्यासाठी, पण देवाने मला तुमची मदत करायला पाठवलं, खरंच देवाचे आभार आहेत, माझ्यातून काहीतरी चांगलं घडलं. आता लगेच सायली म्हणते की तुम्हाला इथे कोणीच नाही आहे पनवेलमध्ये. ती म्हणते की नाही, माझं इथे कोणीच नाही, मी इकडे तिकडे काम शोधतच फिरत होते. तेव्हा मग सायली तिला म्हणते की जर असं असेल तर तुम्ही आमच्या घरी या, माझ्या घरी राहा काही दिवस, तुम्हाला आसरा मिळेपर्यंत. तेव्हा मग ती म्हणते की ताई नाही, म्हणजे मी अशी कुठेही काही बिना पैशाशिवाय राहू शकत नाही, मी तुम्हाला वाचवलं म्हणून काय झालं, मी तुमच्या घरात अशी फुकट नाही राहू शकत, हवं तर तुम्ही मला एखादं काम द्या, जर एखादं काम मला मिळालं तर तेवढीच मी नशीबवान समजेल स्वतःला की कुठेतरी मला काहीतरी काम मिळालं. तेव्हा मग आता ती म्हणते की सायली बरं ठीक आहे, आमच्याकडे आहेत एक विमलताई, त्यांच्या जोडीला तुम्ही राहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला यायचं तर तुम्ही प्लीज माझ्याबरोबर चला, मी रिक्वेस्ट करते. असं म्हणून आता सायली तिला गाडीत बसवते आणि अर्जुन सायली आता जो मोहरा टाकलेला असतो त्या मोऱ्यामध्ये अलगदपणे फसले जातात आणि प्रियाने जी मुलगी पाठवलेली आहे त्या मुलीच्या खोट्या बोलण्यामध्ये आता अर्जुन सायली दोघंजणं आलेले असतात. आता इथे सायली आणि अर्जुनला कायमचं संपवण्यासाठी प्रियाने तिचा एक मोठा प्यादा सुभेदारांच्या घरात शिरवला आहे. आता सुभेदारांच्या घरात ही मुलगी गेल्यानंतर पुढे नेमकं काय काय आणि कसं घडणार आहे सगळं पाहणं अगदी रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.